असंही कोणाकोणासोबत होतं नक्की मला सांगा बरं का. तर ज्या दिवशी मला लवकर उठायचं असतं ना त्या दिवशी माझं बाळ खूप उशिरापर्यंत झोपतं आणि ज्या दिवशी लवकर उठायचं नसतं त्या दिवशी बाळ माझं नेमकं लवकर उठलेलं असतं. तर इथं आमची देवपूजा चालू आहे आणि बाळा कसा टाळ्या वाजवतो आणि पाया पडतोय. तर रोज माझ्यासोबत देवपूजा करतो. तर हे माझं सकाळचं रुटीन आहे. त्यानंतर इथं मी कपडे वगैरे वाळू घालते. आणि जर तुमच्या बाळाचं वजन वाढत नसेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा. खूप लवकर वजन वाढतं ह्याने. जर तुम्हाला रेसिपी जाणून घ्यायची असेल तर मला नक्की कॉमेंट करा. तर हे जिमवरून आलते आज सकाळीच गेलते मग त्यांच्यासाठी पपई चिरून दिलती. त्यानंतर हे पार्सल आलं होतं ह्याची अनबॉक्सिंग करते. तर ह्याच्यामध्ये ना डबे आले होते. तर ह्या डब्यांमध्ये ना तुम्ही भाजी वगैरे स्टोअर करून ठेवू शकता. क्वालिटीचं म्हणलं तर खूप छान क्वालिटी आणि प्लास्टिकचे आहे ते. तर ह्याच्यामध्ये ना तुम्ही सगळ्या भाजी स्टोअर करून ठेवू शकता. जर तुम्हाला मागवायचं असेल तर ऑनलाईन नक्की मागवा. मिनिमम 200 किंवा 300 पर्यंत तुम्हाला भेटून जाईल. तर हे अशा प्रकारे ठेवल्यावरती फ्रीज किती छान आणि सुंदर दिसते. तर चला भेटू नेक्स्ट मिनी ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.